हॅलो फ्रेंड्स, मी आज बनवणार आहे सपक डाळ म्हणजे सपक वरण बनवणार आहे। त्याच्यासाठी मी डाळ लावली कुकरला, त्याचे 4 शिट्ट्या घेतलेले आहेत। ही माझी म्हणजे घरची डाळ आहे, गावाकडून बनवून आणलेली, त्याच्यामुळे थोडीशी पाट दिसते। म्हणजे पाट म्हणजे वरचं ते डाळीच्या वरचं कवर थोडंसं दिसतं, म्हणजे इथे जसं दुकानात एकदम म्हणजे पिवळी जर डाळ भेटती तशी नाही होत गावाकडे, म्हणजे ते सर्व निघत नाही मशीनमध्ये। तरी माझी ही डाळ मी हाटून घेतली, 4 शिट्ट्या करून हाटून घेतली। आणि मी हाटताना कोथिंबीर टाकते, कारण कोथिंबीर टाकलं की ती कोथिंबीर वरण केल्यानंतर वरती असं तरंगत नाही, त्याच्यासाठी मी ते हाटतानाच डाळीमध्ये टाकते। आणि ते मी भात करून घेतलंय बघा, ते भात झालेला आहे माझा। आता मी वरण करते, आणि वरण केल्यानंतर मी डाळीतले फळं बनवणार आहे। त्याच्यासाठी मी थोडीशी जास्त डाळ लावली आहे। आम्हाला एवढं काही वरण लागत नाही, थोडंसं वरण असलं चालतं। आणि हे माझं रात्रीचं स्वयंपाक आहे, मी रात्रीसाठी बनवते खाण्यासाठी। म्हणजे आता मी वरण करून घेणार आहे, थोड्या वेळानंतर मी डाळीतले फळं करणार आहे, आणि ते पण तुम्हाला मी दाखवते कसे बनवते। आणि सगळ्यांना डाळीतली फळं आमच्या इथं नाही आवडत, त्याच्यासाठी मी ज्यांना नाही आवडत त्यांच्यासाठी मी डाळ भात करते। ज्यांना आवडते ते डाळीतले फळं खातील, आणि डाळीतले फळं हे तूप टाकून थोडंसं खायला मस्त लागतात। आणि त्याच्यामध्ये जर जिरे जास्त असले तर खूपच छान लागतात, ते मी दाखवूनच तुम्हाला। आता हे बघा, मी डाळ सपक वरण बनवते, तर ते कसं बनवायचं ते बघा। आता मी ही डाळ हाटून घेतली, 4 शिट्ट्या घेतल्या आणि ते हाटून घेतली। इथं मी छोटं पातेलं ठेवले, त्याच्यात थोडंसंच तेल टाकले, थोडंसंच 1, 2 ते 3 चमचे असतील छोट्या चमच्याने, कारण सपक वरणाला जास्त तेल नाही लागत, त्याच्यासाठी मी थोडंसंच तेल टाकले। आता मी त्याच्यामध्ये टाकते मोहरी, थोडंसं कडक झाल्यानंतर मोहरी टाकल्यानं मोहरी चांगली तडतडते, त्यासाठी तेल कडक झाल्यानंतरच टाकायचं। हा बघा, ही मोहरी कशी माझी तडतडते, आणि त्यानंतर मी थोडेसे जिरे टाकणार। सपक वरणाला जिरे आणि मोहरी असल्याशिवाय चांगलं लागतच नाही, त्याच्यासाठी जिरे तर मला वाटतं जिरे तर असलेच पाहिजे। आणि मी जिरे टाकते, जिरे टाकल्यानंतर जिरे तडतडल्यानंतर मी थोडेसे लसूण टाकते। सपक वरणाला लसूण असलाच पाहिजे, लसूण जिरे ह्याच्याशिवाय चांगलं नाही लागत।